नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा पर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो किलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:03 ते 3:36 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:48 ते 9:22 आणि यमगंड काळ दुपारी 10:55 ते 12:29 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी आणि नेपच्यून बरोबर लाभ त्रिकोणीय करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे प्रलोभनाच्या मागे लागू नका. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स येऊ शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधित धार्मिक किंवा आध्यात्मिक अनुभव सुद्धा आजच्या दिवशी येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतर तिची रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या सप्तम सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसली. जी कामं हाती घ्या ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा ताणदार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. मात्र जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काही कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुमच्या कामाची वाहवा सुद्धा होईल. मूड कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभेल. महत्त्वपूर्ण कामं हातावेगळे करू शकाल. याचप्रमाणे तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटच्या संदर्भातली आजच्या दिवशी तुम्हाला फायदा देऊन जाईल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा आजच्या दिवशी चांगले तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
अष्टमातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. तुमचा मूड कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिल्यास तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हाताळलेले करू शकाल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. फिरणं वगैरे होईल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या काळापासून आजचा दिवस उत्तम राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शनी आणि मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही मार्गी लावू शकाल. आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भातले काही चांगली गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. फक्त थोडं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुमचा मूड आणि कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील आणि भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. आजच्या दिवशी काही चांगले अनुभव येतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. काही अडकलेली कामं तुमची आजच्या दिवशी मार्गी लागू शकते. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार हे सर्व काही आजच्या दिवशी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मित्र परिवाराकडून तुम्हाला चांगली मदत सुद्धा मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही मार्गी लागू शकाल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही गोष्टी तुमच्या पूर्ण होताना दिसते. याचप्रमाणे तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठांकडून चांगली मदत मिळेल. सहकार्याकडून सुद्धा चांगले तुम्हाला मदत मिळू शकेल. मूड चांगला राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही चांगली इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. याचप्रमाणे काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. थोडं फिरणं वगैरे होईल मात्र कामं पूर्ण होतील.
याचप्रमाणे तुमचे अंदाजसुद्धा खरोखर किंवा अचूक येतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे आजच्या दिवशी जी कामं अडकलेली, जी कामं पूर्ण होत नाही, ते पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल, तर तत्संबंधी अतिशय उत्तम असे धार्मिक, आध्यात्मिक अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 एप्रिल 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.